नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा. सो आता ही पूजा बघून तुम्हाला समजलंच असेल. तर हे होतं, ह्या दिवशी होती धनतेरसी आणि धनतेरसला आम्ही छानशी अशी पूजा मांडलेली. आमचं ऑफिस होतं, सो मम्मींनी आम्ही येईपर्यंत छान अशी पूजा मांडून घेतलेली. सो मग आल्यानंतर काय सगळं आवरावरी फ्रेश होऊन मग मम्मी मला चला आता आरती करून घेऊयात आणि मग आम्ही बसलेलो आरती करायला. सो पूजा जेव्हा घरी असते तेव्हा खरंच वातावरण पण इतकं प्रसन्न होतं आणि पूजा पण बघू शकता इतकं छान अशी मम्मीनी पूजा मांडलेली. सो मस्त असं आम्ही छानशा अशा आरत्या करून घेतल्या. सगळ्या आरत्या जसे की गणपती बाप्पा, देवीची, महादेवांची, विठ्ठलाची सगळ्या आरत्या बोलून धनतेरसची पण आरती त्या बुकमध्ये होती तर ती पण आरती बोलली आणि छानशी अशी आम्ही पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर ना मग घरातल्या मुलांना ओवाळायचं असतं. सो मम्मी म्हटलं चला आता आपल्या सगळ्यांना ओवाळून घेऊयात. मग नंतर ना सात्विकला ओवाळलं, मग सियाजला ओवाळलं, मग चैतन्याला आणि मग मला. मम्मी म्हटलं हा मी घरची लक्ष्मी आहे सो माझी पण पूजा करायची असं म्हटले. सो मग नंतर त्या दोघांची पूजा झाल्यानंतर ना मम्मीने आम्हा दोघांना बसवलं मग आणि आमचे पण छानसं असं औक्षण केलं. तर खरंच दिवाळीचं फील, एक दिवसाचा फील असं मस्त येतोय कारण पूजा होते आणि नंतर औक्षण आणि हे मम्मी खूप साऱ्या एकदम गोष्टी सगळ्या फॉलो करतात त्यामुळं त्यांचा खूप बिलीव आहे सगळ्या गोष्टींमध्ये. सो त्याप्रमाणेच ते प्रत्येक दिवस आणि प्रत्येक गोष्ट एकदम पाळतात आणि त्याप्रमाणे सगळी पूजा, औक्षण असो, अभ्यंग स्नान हे सगळं त्यांचं राहतं आणि खरंच खूप मस्त एकदम फेस्टिव्ह वाईब चालू आहेत घरी. तर मग काय आमची पूजा झाल्यानंतर ना बाहेर मग फटाके फोडायला चालू होते. खूप सारे फटाके फोडून झाले. म्हणजे मला तर खूप भीती वाटते तरी पण चैतन्याचं होतं की नाही चल तू पण माझं. सो मी धाडस करून मग एक फुरफुर बाजा घेतला हातात आणि गेले बाहेर. सो तो म्हणला चल लाव काही नाही होत. सो मग नंतर ना आम्ही गेलो आणि मी आणि सिया मला हे द्यायला सपोर्ट द्यायला होती. सो आम्ही गेलो आणि आम्ही लावला हा पाऊस. सो वेगवेगळ्या प्रकारचे फटाके होते. नंतर मी पण पाऊस लावला आणि सियाने पण पाऊस लावला. सो हा काही जास्त इतका फुटला नाही पण अचानक नंतर जेव्हा लावला आम्ही तर एक साथ दोन्ही चालू झाले. म्हणजे त्याने ब्रेक घेऊन मग ते एकदम सुपरफास्ट फुटायला चालू झाले. तर मग खरंच खूप म्हणजे एकदम फटाके फुटत होते सगळीकडे. छान मस्त असं दिवाळीमय वातावरण चालू आहे आणि हे डेज सगळेजण खूप छान एन्जॉय करतात कारण नवीन कपडे, मग छान रेडी व्हायचं, मग छान जेवण घरी, परत फराळ बनवायचं. इव्हन आमचे फराळ पण सगळं मम्मीने बनवून घेतलेलं आहे. आणि मग काही चला तर मग असं आमचे मस्त असे सगळ्यांचे फटाके फोडून झाले आणि मग फटाके फोडून झाल्यानंतर ना मग चैतन्य म्हटला चला आता आपण मंदिरात जाऊ कारण धनतेरस जी होती ती सॅटर्डेला आलेली. सो सॅटर्डेला आल्यामुळं तो म्हटला की चल आपण पटकन असं जाऊन येऊ. आणि आत्ता मी जसं की आमचं नवीनच लग्न झाल्यामुळे मला इतकं ह्या एरियाची माहिती नाही तर तो म्हटलं चल गावातच एक मंदिर आहे, शनी मंदिर आहे तर तिकडे आपण जाऊयात म्हणून. सो मग काय यांचे फटाके अजून चालूच होते आणि चैतन्य अजून मला म्हणत होतं तू फटाके फोड. सो परत अजून थोडं धाडस करून मी परत 2-3 फटाके फोडले आणि मग नंतरनं हे सगळं आवरून मग आम्ही जाणार होतो आता शनी मंदिरमध्ये. सो नंतर हा माझा लास्टचा फटाका फुटता होता आणि मला खूप भीती वाटते त्यामुळे मी पटकन लावते आणि पळून जाते. सो मग काय झाले, फटाके फोडले आणि जसं की तुम्हाला सांगितलं आता आम्ही जाणार आहे शनी मंदिरमध्ये. तर बघू शकता आम्ही दोघंजण निघलो आणि निघाल्यानंतर ना हे जे आहे हे गावचं भैरवनाथ काहीतरी, भैरवनाथ मंदिर समथिंग, भैरवनाथ काळ एकदम छान असं मंदिर होतं आणि आजीबाई सगळं जे पण मारुती मंदिरसाठी सगळं लागतं ते सगळं असं त्यांनी बनवून ठेवलेलं. सो हे आहे मारुती मंदिर आणि इथे सगळं व्यवस्थित छानसं असं सगळ्यांनी पूजा करून ठेवलेली कारण आम्ही खूप लेट गेलेलो. तोपर्यंत त्यांची छानशी अशी पूजा झालेली आणि सगळेजण येत होते. आणि चैतन्य आता सॅटर्डेचा उपवास पण करतो. सो तो म्हणतो नाही दरवेळी तो जातो मंदिरात. सो आज मला घेऊन गेलं की चल आपण पण जाऊ म्हणून. आणि मग काहीतरी आम्ही छानसं मंदिरात गेलो. मंदिर खूप छान होतं, एकदम दगडी बांधकाम आहे आणि इतकी तिकडे शांतता वाटली, इतकं प्रसन्न वाटलं.
छानसं असं दर्शन झाल्यानंतर ना आम्ही गेलो साईडच्या मंदिरात. सो काळभैरवनाथ मारुती मंदिर जसं बोललो तसं हे सगळे देव आहेत. आणि मग देवळात भजन पण चालू होतं. सो मग तिकडे पण थोडं थांबलो, बघितलं आणि परत घरी आलो फ्रेश झालो. आणि मग आता आम्ही रोज आमचं चालू आहे की आम्ही बॅडमिंटन खेळतो. मला सायकलिंग आवडते. सो मी आणि सात्विक सायकलिंग करतो. चैतन्य आणि सिया दोघांचं चालू असतं. सो मी खूप 4 राऊंड मारले. सो मी खूप थकलेली, तर मी म्हटलं चला आता बास करते. सो तो मला चालेल, चल तू पार्क करून दे. मग काय छानसं असं गाडी कधी सायकल पार्क करून दिली. आणि चैतन्यच सात्विकचं इकडे चालूच होतं, त्याला छोटे छोटे ते बॉम्ब फोडायचे होते. आपटी बॉम्ब असतात ते, आपटले की ते फट करून फुटतं. सो मग आमचं चालू होतं, मी त्याला देत होते आणि तो छानशी फोडत होता.